हॅलो गाईज, आता मी खूप महिन्यानंतर अलिबागला आलोय. जरासं लेट झालंय, पण आम्ही आज चाललोय आता मुरुड जंजिऱ्याला. आम्ही जस्ट अर्ध्या तासापूर्वी आता कुलाबा फोर्टला होतो. आम्ही आता चाललोय मुरुड जंजिरा बीचवर. किल्ला पण बघण्याचं प्लॅनिंग आहे. आम्ही सकाळी निघालो होतो 7-7:30च्या दरम्यान निघालो. खूप उशीर झालाय पण ठीक आहे. हा हे अलिबाग रोहा रोड आहे. आता आम्ही हा रोहा रोड आहे ना, हा थोडा बीचच्या बाजूने जातो. रोडची कंडिशन थोडी खराब आहे. केअरफुली गाडी चालवा, काळजीपूर्वक गाडी चालवा, हेल्मेट वापरा. हा रस्ता जो आहे हा रेवदांडा बीचवर पण जातो. रेवदांड्याच्या बीचच्या उडीतच जातो हा रस्ता. जाता रेवदांडा बीच पण बघायला भेटेल आपल्याला. लवकर रेवदांडा बीचवर गेल्यावर तुम्हाला भेटेल. अर्ध्या रस्त्यातच आहे. तर आपण तिकडे मुरुड जंजिऱ्याला पोहोचल्यावर पुढचा ब्लॉग चालू करूया. त्या रस्त्याची कंडिशन खराब असल्या कारणाने गाडी नीट करता येत नाहीये ब्लॉगिंग. हाय, थोड्याच वेळामध्ये आपण मुरुड किल्ल्यावर भेट देणार आहोत. आणि पुढील ब्लॉग आपण तिथेच सुरुवात करू. पुढच्या ब्लॉगला आम्ही चालले, तुम्ही पण चला. हाय, आता आम्ही आहोत मुरुड जंजिऱ्याच्या रोडला. सो हा मुरुडला रस्ता जातो. हा जातो एक रोह्याला आणि एक परत अलिबाग सिटीमध्ये. तर आम्ही आता थांबलोय ज्यूस प्यायला. खूप ऊन आहे, खूप कडाक्यात ऊन आहे. जरा थोडा वेळ रेस्टसाठी थांबलोय आम्ही. आपली रोड राहणार आहे, लवकर तिचा ब्लॉग बनवला जाईल. आम्ही लोक आता थांबलो आहे ज्यूस घेण्यासाठी, कारण खूप गरमी आहे आणि प्रचंड आपण बघू शकतो या ठिकाणी भरपूर लोक थांबले आहेत. थोड्याच वेळानंतरला आपण पुढच्या ब्लॉग वर भेटू. हाय, मी युवराज. थोड्या वेळासाठी आम्ही लोक थांबलो आहे आता लिंबू सरबत पिण्यासाठी, कारण प्रचंड या ठिकाणी गरमी आहे. आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही मुरुड किल्ल्यावर भेट देऊ. परत भेटू आपण थोड्या वेळाने. आपण मस्त आनंद घेतोय लेमन ज्यूसचा, युवराज आणि हा प्रणित. आम्ही थांबलोय नवेदर बेली या ठिकाणी. तो आम्ही आता ज्यूस प्यालो. हे ज्यूस सेंटर आहे, 16 सेंटर आहे. चांगला ज्यूस भेटतो यांच्याकडे. नक्की ज्यूस प्यायला या. तुम्ही सुद्धा या ठिकाणी व्हिजिट करा. त्यांना मी विचारलं होतं आम्हाला बीच पर्यंत सोडाल का, तर ते लोक पळून गेले. इथे आम्ही बीचला आलेलो आहे. दोघं पण सरकलो. जास्त कोण आलेलं नाही. सो फायनली आम्ही आहोत अर्ध्या रस्त्यात रेवदांडा बीचवर आलो. इथे कोणी नाहीये. बीचवरती जास्त ऊन येते.
अलिबागसाठी आम्ही आलो होतो. खूप छान असा रोड आहे इकडे. या रस्त्यावर खूप छान असा इंदापूर रोड आहे हा. खूप छान असा रोड बनवलेला आहे, आपण बघू शकतो. आणि आता आमची पण ट्रिप संपत चाललेली आहे. आता अलिबागसाठी आलो होतो दोघं जण, मी आणि माझं नाव युवराज. आणि आता आम्ही परत निघालेलो आहे मुंबईच्या ठिकाणी. अलिबागसाठी आम्ही आलो होतो इकडे फिरण्यासाठी. तर खूप छान छान बीच आम्ही पाहिले. आता थोड्याच वेळामध्ये आम्ही आता निघते परत. पुन्हा भेटूया नवीन रील व्लॉगवरती. हाय, मी युवराज आणि हा प्रणील. आम्ही इकडे आलो होतो अलिबागसाठी फिरण्यासाठी. तर आम्ही 2-3 बीचेसला इथे व्हिजिट दिली. तर त्याची नावं आपण एक नाव आहे आम्ही कुलाबा बीचला गेलो बीच. सेकंड आहे आमचा रेवदांडा बीच, रेवदांडा बीच. थर्ड आहे आता बीच. पण आम्हाला मुरुड किल्ला फिरता आला नाही, कारण वेळेची कमतरता असल्यामुळे लवकर आम्हाला निघायचं होतं. त्यामुळे आम्हाला पुरेसा वेळ नाही मिळाला. आम्ही आता निघालो आणि खूप छान रोड बनवलेला आहे, आपण बघू शकता इथे इंदापूरचा. आणि खूप सुंदर या रोडचा खूप छान हा रोड असा बनवलेला आहे मुरुडवरून. आपण बघू शकता एकदम क्लीन आणि एकदम छान असा, जेणेकरून जो राईड करेल तो अजिबात थांबणार नाही. परत भेटूया थोड्या वेळाने. ते इंदापूर रोडवरून तर खरोखर खूप छान असा रोड बनवलेला आहे. आपण बघू शकतो की एवढा छान आहे रोड की अजिबात खड्डे वगैरे नाही आहेत खरोखर. आणि खूप राईड करायला मजा येते आम्हाला. आणि खरंच तुम्ही सुद्धा या रोडवरून जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला पण खूप आनंद होईल. खूप भारी वाटत आहे राईड करायला. खूप भारी रोड आहे हा. मस्त पैकी राईड करतोय. रोहा रोड आहे. हा रोहा रोहा रोड आहे हा, मस्त पैकी. छोटा रोड आहे पण चांगला रोड आहे. बिलकुल खड्डे छान नाही. रोड आहे, खड्डे नाही, काही नाही. खूप छान राईड असं. ते आपण बघितलं तर 2 काकी चालल्यात आता आपल्या घराकडे. आनंद घेतो आम्ही सुद्धा इकडे हवेचा. छान असं एकदम वारा थंड वाटते पूर्णपणे. थंड हवाने मस्त पैकी राईड करतोय आम्ही इकडे पूर्णपणे. गाडी आलेली आता समोरून. एकच रोड असल्यामुळे येणाऱ्या गाड्या आणि जाणाऱ्या गाड्या एकाच रोडने जातात. तरी सुद्धा भारी वाटते इकडे.